नगरकर. मी ऑर्गॅनिक हेअर आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवते. माझा ब्रँड नेम आहे एन्शियंट विजडम. मी माझं टोटल USP असं आहे की मला ऑर्गॅनिकच प्रॉडक्ट बनवायचं आहे. मी जे करते ते सगळं FDAचं अप्रुव्हल घेऊन लायसन्सिंग घेऊनच स्टार्ट करते. कंपोजिशन ठरवताना फार विचार करायला लागतो की माझं हेअर ऑइल जे आहे ते सगळ्यांसाठी सूट व्हायला पाहिजे. बरोबर. सगळे हेअर प्रॉब्लेमसाठी सूट व्हायला पाहिजे. सगळ्या टाईपचं स्काल्प असेल तरी क्लायंटचा यूज करता आलं पाहिजे. बरोबर बरोबर. मला आयुर्वेदा मात्र नक्की प्रमोट करायचं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. पुणे वुमन्स क्लब हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण लघु उद्योग करणाऱ्या सर्व महिलांना मदत करत आहोत की त्यांचा उद्योग ते पुढे कसा घेऊन जाऊ शकतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी कशा करू शकतात, सोशल मीडियाचा, फेसबुकचा, इंस्टाग्रामचा त्यांच्या बिझनेससाठी कसा उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी तुमचं जर काही प्रॉडक्ट असेल तर ते तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. असंच एक स्किन प्रॉडक्ट आपल्याबरोबर घेऊन आलेले आहेत मैत्री नगरकर मॅम. वेलकम मॅम. खूप छान वाटतं आज तुम्हाला इथे पाहून. तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार मॅम. खूप छान वाटतं आहे आणि खूप धन्यवाद तुमचं की तुम्ही मला इतक्या प्लॅटफॉर्मवरती बोलायची संधी दिलीत. येस येस येस. खूप आभारी आहे. तुमच्याबद्दल सांगाल मॅम? मी मैत्री नगरकर. मी ऑर्गॅनिक हेअर आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवते. सो माझा ब्रँड नेम आहे एन्शियंट विजडम. ओके. आणि माझं टोटल USP असं आहे की मला ऑर्गॅनिकच प्रॉडक्ट बनवायचं आहे. बरं बरं. कशा पडलात तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये? ॲक्च्युली मी बॉर्न अँड बॉटअप इन पुणेच आहे. सो मी इंजिनिअरिंग केलं, IT इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन मास मीडिया केलं. मी स्पेशलायझेशन ॲनिमेशन केलं. आणि माझे आईवडील म्हणजे बॅकग्राऊंडच अशी होती की व्यावसायिकच फॅमिली होती. आईवडिलांचा व्यवसायच आहे. त्याच्यामुळे कधी कुठल्याही गोष्टी शिकायला किंवा कशासाठी कधीच कुठले रिस्ट्रिक्शन्स नव्हते. बरोबर. आवडेल ते शिका, हवं ते शिका आणि हवं तसं करिअर करा. बरोबर. सो मी असं व्हरायटी शिकले. आधी इंजिनिअरिंग केलं, मग मी ॲनिमेशन केलं आणि आता प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये आहात. बरोबर आहे. ॲक्च्युली झालं असं की माझं डिलिव्हरीनंतर म्हणजे माझं पोस्टमॉर्टम हेअरफॉलचा मला खूप त्रास व्हायला लागला. आणि मग मला थोडंसं इंटरेस्टही निर्माण झालं की स्वतःसाठी काहीतरी हेअर ऑइल वगैरे बनवायला पाहिजे स्वतःच्या केसांसाठी. बरोबर. एवढे सगळे ब्रँड बघितले पण सगळे जे ॲडव्हर्टायझिंगमध्ये सगळे ब्रँड मोठे मोठे आहेत, तर कुठे ना कुठेतरी केमिकल्स असतात. सो कुठला घ्यावा जो आपल्याला प्युअर ऑर्गॅनिक असेल, केमिकल नसतील, हे रिसर्च करता करता मला असं वाटलं की स्वतःसाठी मीच तेल बनवावं. सो मी त्या विषयावरती अभ्यास चालू केला हळूहळू आणि स्वतःसाठी माझं हेअर ऑइल पहिलं प्रॉडक्ट मी बनवलं. आणि त्याचे रिझल्ट्स मला इतके छान आले. माझे हेअर फॉर द फर्स्ट टाइम छान ग्रो झाले, टेक्स्चर इम्प्रूव्ह झालं. मग मला क्लायंट्स रिलेटिव्ह विचारायला लागले, मला फ्रेंड्स विचारायला लागले की काय केलंस की केस एवढे छान झाले. बरोबर. मग मी सगळ्यांना थोडं थोडं बनवून दिलं. त्याच्यात कुठे मला तेव्हा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह कुठेच नव्हता. तेव्हा जस्ट मी सगळ्यांना बनवून दिली तेल आणि मग त्यांनी पण मला खूप छान रिस्पॉन्स दिला की तुझं तेल खूपच छान आहे, आमचा हेअरफॉल एकदम कमी झाला वगैरे. अँड देन आय थॉट की नाही नॉट आपण हेच करू. जर एवढ्या छान प्रॉडक्टला रिस्पॉन्स येतोय तर मग आपण हेच बनवायला सुरुवात करू. एका प्रॉडक्ट पासून सुरुवात केली तुम्ही. आता तुमचे किती प्रॉडक्ट्स आहेत? आता ॲक्च्युली माझे 3 प्रॉडक्ट लायसन्सिंगला पेंडिंग आहेत आणि 2चं लायसन्सिंग वगैरे सगळं झालं. मी जे करते ते सगळं FDAचं अप्रुव्हल घेऊन लायसन्सिंग घेऊनच स्टार्ट करते. त्याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट माझे हेअर ऑइल आहे, त्याच्यानंतर माझं कुंकुमादी तैलम आहे. ही दोन्ही प्रॉडक्ट माझी FDA अप्रूव्ड लायसन्स आहेत. ओके. तुमच्या प्रॉडक्ट्सबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला आणि काय वर्क करतात तेही सांगा. हेअर ऑइल जे आहे माझं ते हेअरफॉल, डॅन्ड्रफ सगळेच ॲक्च्युली हेअर प्रॉब्लेमसाठी एकच सोल्युशन म्हणते मी. सगळ्या हेअर प्रॉब्लेम्सचा एकच सोल्युशन आपण देऊ शकतो हेअर ऑइलसाठी. आणि कुंकुमादी तैलम आहे ते अँटी एजिंग आहे, डार्क सर्कल. तुमच्या प्रॉडक्ट्सबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. माझं मेन प्रॉडक्ट तर हेअर ऑइलच आहे. हेअरफॉल, डॅन्ड्रफ, स्प्लिट एंड्स असले, हेअर ग्रो होत नसले, ग्रेइंग हेअर सगळ्यासाठीच चांगला फरक पडतो. सगळ्या हेअर प्रॉब्लेमसाठी ते एकच सोल्युशन आहे. बरं, मस्त. आणि कुंकुमादी तैलम? कुंकुमादी तैलम जे आपण म्हणतो ते सॅफ्रॉनपासून बनवलेलं ऑइल आहे. ते फेससाठी यूज करतात. फेशियल ग्लोसाठी, अँटी एजिंग, फेस क्लिअर होतो त्याने. मस्त मस्त. अजूनही माझे 3-4 प्रॉडक्ट्स आहेत ॲक्च्युली. म्हणजे फेस अँड बॉडी ऑइल आहे, हेअर सिरम आहे, फेस वॉश मी काढते नवीन, फेस स्क्रब काढते. फक्त ते सगळं लायसन्सिंगच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे चालू आहे. बरोबर सुरू नाही. बरोबर. किती वर्ष झाले तुम्ही हा बिझनेस करता? 2.5 वर्ष झाली आता. 2.5 वर्ष झाली. हे सगळं करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या?
ॲक्च्युली हे सगळंच मी करते, त्याच्यामुळे वेळेचाही फार महत्त्वाचा विषय असतो की मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं मार्केटिंगही मी करते, त्याचं ॲमेझॉनवर सगळं हँडल करते, ऑनलाईन मार्केटिंग सगळं मी हँडल करते. त्याच्यानंतर मला कंपोजिशन ठरवताना फार विचार करायला लागतो की माझं हेअर ऑइल जे आहे ते सगळ्यांसाठी सूट व्हायला पाहिजे. बरोबर. सगळे हेअर प्रॉब्लेमसाठी सूट व्हायला पाहिजे, सगळ्या टाईपचे स्काल्प असेल तरी क्लायंट्सना यूज करता आलं पाहिजे. बरोबर बरोबर. ते एक असतं. त्याच्यानंतर आता हे जे तुम्ही म्हणा कॉस्मेटिक्सचं जे मार्केट आहे ते सध्या खूप एस्टॅब्लिश ब्रँड तिथे ऑलरेडी आहेत मोठे मोठे, तर त्या सगळ्यांच्या याच्यात आपलं प्रोडक्ट नवीन आणणं आणि त्या एस्टॅब्लिश त्याच्यामध्ये आपलं प्रोडक्ट सस्टेन व्हायला पाहिजे. बरोबर. ते पण एक मोठं चॅलेंज असतं. क्लायंट्सला कन्व्हिन्स करणं की हे ऑर्गॅनिक आहे, तर मोठे ब्रँड आहेतच पण हे ऑर्गॅनिक आहे, तुम्ही ट्राय करून बघा. ते पण एक मोठं चॅलेंज आहे. मस्त मस्त. पण इतकं सगळं करताना म्हणजे सगळं तुम्ही एकट्याच करताय असं म्हणताय, आता तुमचे क्लायंट्स किती आहेत? आता माझे अंदाजे 3,000 क्लायंट्स तरी 3,000 क्लायंट्स जे मला कॉन्टॅक्ट करून मी पर्सनली कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना प्रोडक्ट्स पोहोचवता तुम्ही. ॲमेझॉनचा क्लायंट वेगळा आहे, ते माझ्यापर्यंत डिरेक्टली येत नाही. वेगळे क्लायंट्स. बरोबर. तुमच्या प्रॉडक्ट्सला आतापर्यंत मिळालेला सगळ्यात चांगला रिव्ह्यू आम्हाला सांगा, किंवा त्याच्या मागची स्टोरी सांगितली तरी चालेल. 1.5 वर्षापूर्वी मला एक खूप छान रिव्ह्यू आला होता. त्या डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी माझं ऑइल पहिल्यांदा वापरायला सुरुवात केली. आणि 3च महिने ऑइल वापरलं आणि त्यांनी मला स्वतः आपणहून बिफोर आफ्टर फोटो काढून पाठवला होता त्यांच्या स्काल्पचा, की हे बिफोर आहे 3 महिन्यापूर्वीचं, आणि मार्चमध्ये त्यांनी मला पाठवलं हे आफ्टर आहे. तर देर वॉज रिग्रोथ अँड एव्हरीथिंग, आणि तो जो एकदम सरप्राईज रिव्ह्यू होता, म्हणजे मी त्यांना म्हटलं नव्हतं मला रिव्ह्यू, दॅट वॉज आय थिंक माय फर्स्ट रिव्ह्यू. तर तो अजूनही लक्षात आहे. नंतर अजून खूप क्लायंट्स कॉन्टॅक्ट करून मला पाठवतात की हे बिफोर आफ्टर, किंवा मेसेज करतात की खूप छान फरक पडतो, एकदा वापरलं आणि हेअरफॉल एकदम बंद झाला वगैरे असं. पण तो जो पहिला रिव्ह्यू आहे तो अजूनही स्पेशलच आहे. मस्त. ह्याच्याच बरोबर तुमचे काय काय प्लॅन्स आहेत पुढे, फ्युचर प्लॅन्स काय आहेत ह्या प्रोडक्टला घेऊन? फ्युचर प्लॅन्स मला आता शॅम्पूज काढायचे, शॅम्पू कंडिशनर्स, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक हेअर डाय काढायचं आहे मला, की आता मार्केटमध्ये खूप डाय अवेलेबल आहेत, हेअर कलर अवेलेबल आहेत, पण सगळ्यात केमिकल्स असतात. बरोबर. सो मला एक अगदी 100% ऑर्गॅनिक नो केमिकल्स मला एक काढायचं आहे डेफिनेटली. आणि त्याच्यानंतर मला ऑइली स्काल्पसाठी वॉटर बेस्ड एक नवीन प्रॉडक्ट करायचं आहे. म्हणजे स्काल्पचं तुमचं ऑइली असेल तर तुम्ही ऑइल नाही यूज करू शकत, पण त्याला हेअर प्रॉब्लेम हे असतातच. बरोबर. आता तुम्ही बघितलंच अंदाज आहे तर 10 पैकी 8 व्यक्तींना तरी हेअर इश्यूज असतात. बरोबर आहे. बरोबर. तर मग त्याच्यासाठी असं एक प्रॉडक्ट करायचं आहे की सगळे यूज करू शकते. ओके. खूप छान वाटलं तुला मला आज इथे भेटून, आणि खूप शुभेच्छा आमच्याकडून तुझ्या या प्रॉडक्टसाठी. अजून एक थोडंसं सांगायचं राहिलं की मला आयुर्वेदा मात्र नक्की प्रमोट करायचं आहे. बरं. कारण आपलं इंडियन कल्चर आणि हेरिटेज बघता, रूट्स बघता की आपल्याकडे सगळं आहे, आपलं समृद्ध आहे आयुर्वेदा, की तुम्हाला कुठलेही हेअर स्किनचे प्रॉब्लेम असतील तरी त्याचं सोल्युशन तुम्हाला आयुर्वेदामध्ये दिलंय. बरोबर. तुम्हाला कुठलेच केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचे दुसऱ्या गोष्टी वापरायची गरजच पडत नाही. बरोबर. बरोबर. सो ते एक नक्की प्रमोट करायचं आहे की नक्की आयुर्वेदिक. आणि खूप गोष्टी आपल्या इथेच भेटतात, आपण त्या न यूज करता काहीतरी केमिकली ट्रीटेड वगैरे करायला जातो. त्याच्यापेक्षा आपल्या म्हणजे खोबरेल तेलामध्ये जे काही गुण आहेत किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आहेत त्याला कोणी प्रमोटच नाही करत जास्त. सो तुझ्यासारख्या खूप लोकांकडून आम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल, आणि नक्कीच मी तुझं हेअर ऑइल जे आहे ते ट्राय करेल. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल, आणि आमच्या प्लॅटफॉर्मकडून तुला खूप खूप शुभेच्छा. ह्यानंतर तुला खूप प्रगती मिळो अशी आमची इच्छा असते. थँक्यू. आणि मला एक छोटासा धन्यवाद तुम्ही तुमचं तर द्यायचंच आहे की तुम्ही मला मोठा प्लॅटफॉर्म दिला, एवढं एक्सपोजर दिलं, आणि माझ्या फॅमिलीसाठी पण, की माझ्या सासरच्या माहेरच्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला, आणि माझ्या हस्बंडनी पण मला कायमच खूपच सपोर्ट केला. अजूनही ते एक पाठीशी एक मोठा सपोर्ट असतो तसं ते आहेच कायम. थँक्यू. थँक्यू.